तळ हे मनामनामध्ये दाटलं पाहिजे. धम्माचं ज्ञान हे घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे. ज्ञानाचं तळ हे मनामध्ये दाटलं पाहिजे. बाबासाहेबांच्या गाण्यावर एकदा नाही नाचलं ना चालेल, पण माझ्या बापाचं संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे. कारण सध्याच्या काळाची गरज आहे. लोक असं म्हणतात मुलगी शिकली आणि प्रगती झाली. शिकतात तर सगळेच हो, पण शिकून हुकणारे पण सगळेच आहेत. जे जास्त शिकतात ना सर, ते खूप जास्त ज्ञान देतात, पण जे द्यायला पाहिजे ना ते देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. संविधानातले कायदे हे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. मी आता एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी कवी अनंत राऊत यांच्यावर माझी ओळख झाली आणि मी कवी अनंत राऊत साहेबांना बोललो की सर, तुम्ही एका मित्रावर कविता लिहिली की दुःख आडवा याला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तर मी त्यांना म्हटलं कवी अनंत राऊत साहेबांना की तुम्ही तर खरं तर कविता मित्रावर लिहिली, पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्या बाबासाहेबांवर लिहिली. कारण मी माझ्या बाबासाहेबांना एकदम जवळचा मित्र मानतो आणि त्यांचं जे संविधान आहे ना, मी त्यांना माझ्या गुरुचरणी ठेवतो. ते मला म्हटले की असं कसं काय? तर म्हटलं तुमची जर परमिशन असेल, तुमची परवानगी असेल, त्या मी गीतामध्ये थोडेसे फेरबदल करू शकतो का? ते बोलले नक्कीच करा. तर ते गीत आज मी या रंगमंचावर सादर करतो. गीत खरं तर असे, दुःख अडवा उमऱ्यासारखा,